नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दिनेश आणि तुमचं स्वागत आहे कोड व्हिडिओ या खास YouTube चॅनलवर. कोडिंग म्हणजे काय? काही जणांसाठी हे खूप कठीण काम आहे. काही जणांना हे एक वेगळंच जग वाटतं. पण खरं सांगायचं गेलं तर कोडिंग म्हणजे विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची कला. आणि एखाद्या कलेमध्ये आपण त्या टायमालाच परफेक्ट होतो, ज्या टायमाला आपण त्यावर प्रॅक्टिस करतो. आपण जेव्हा वारंवार प्रोग्राम बनवतो, त्यावर प्रॅक्टिस करतो, त्यामागचं लॉजिक समजून घेतो, त्या टायमाला आपल्याला जी प्रॉफिशियन्सी येते त्या कलेमध्ये, तीच आपल्याला एकदम स्किल्ड पर्सन बनवते त्या फील्डमधलं. आणि म्हणूनच या चॅनलवर आपण कोडिंग शिकणार आहोत. तेही अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने. एखाद्या कोडिंग लँग्वेजला जर शिकायचं म्हणलं, तर आपल्याला त्याच्या आधी बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण एकदम डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये कोडिंग शिकणार आहोत. खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपण कोड भिडू या चॅनलवर शिकणार काय? तर आपण कोड भिडू या चॅनलवर वेब डेव्हलपमेंट शिकणार आहोत. एक वेबसाईट वर्क कशी करते पासून तर एक वर्किंग वेबसाईट कशी बनवायची, HTML4, HTML5 यामधला फरक काय? एकदम साध्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. त्यांचा वापर कसा करायचा, एक प्रॉपर स्ट्रक्चर कसं बनवायचं, हे आपण शिकणार आहोत. CSS2 आणि CSS3 यामधला बेसिक फरक काय? CSSचा वापर आपण वेबसाईटला आकर्षित आणि सुंदर बनवण्यासाठी करतो. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट नेमकं काम कसं करतात हे समजून घेण्यासाठी आपण ना एक क्विक आणि सिंपल एक्झाम्पल घेऊ. जसं की आपल्या घरामध्ये लाईटीचा बोर्ड असतो. तो बोर्ड दिसायला कसा आहे? ही झाली त्याची CSS. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? तो झालं त्याचं HTML. आणि तो बोर्डचं बटन दाबल्यानंतर, फॅनचं बटन दाबल्यानंतर फॅन सुरू होतो. लाईटीचं बटन दाबल्यानंतर लाईट सुरू होते. ही झाली त्याची फंक्शनॅलिटी. आणि जर एक इमॅजिनेशन करायचं म्हणलं, की त्याचं बॅकएंड कसं असेल, की जसं की बॅकएंडमध्ये म्हणजे जसं की HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट जे झालं, की आपला फ्रंट एंड पार्ट झाला, की एक बोर्ड आपल्याला भिंतीला दिसतोय. बटन दाबल्यानंतर लाईट लागते. पण जेव्हा आपण बटन दाबतोय नेमकं होतंय काय? तर त्याच्या मागे त्या बटनाच्या मागच्या साइडने एक वायरिंग गेलेली आहे. ती वायरिंग डायरेक्ट पॉइंट करते त्या बल्बाला. हे आपण असं एक आयडिओलॉजी घेऊ शकतो, की बाबा तो एक बॅकएंड आहे. जस्ट अझ्युम करा, की वायर बॅकएंड आहे. आपण बटन दाबल्यानंतर त्या वायर थ्रू करंट गेला आणि तो बल्ब लागला. एक अशी सिंपल लँग्वेजमध्ये वेबसाईट काम करत असते. बॅक एंड पार्ट आपल्याला दिसत नाही आणि अंडरग्राउंड वायरिंग पण आपल्याला दिसत नाही. एक म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी एक छोटं आणि सिंपल एक्झाम्पल. आपण अशा चांगल्या आणि सोप्या भाषेमध्येच सगळं शिकणार आहोत, की नेमकं आपल्याला कळलं पाहिजे प्रॉपर नेमकं होतंय काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोडिंग करताना आपल्याला जे मेंटेन करायचंय ते म्हणजे कन्सिस्टन्सी. कोड करा. काही ना काहीतरी बनवा. म्हणजे की आता मी तर तुम्हाला क्वेशन सॉल्व्ह करायला दिलंच. त्याच्यात काही हेच नाही. पण आता जेव्हा तुम्हाला कळेल, की बाबा हे कसं बनवायचंय, त्या टायमाला तुम्ही तुमच्या स्वतःनीच काही ना काहीतरी बनवताल. तुम्हाला वाटतं कॅल्क्युलेटरवर कसं करता त्याचा UI बनवताल. ह्या गोष्टी होत राहतील. मेंटेन काय करायचं तुम्हाला? फक्त कन्सिस्टन्सी. कधी काय होणार, तुम्ही कोड करत असताना बराच वेळ झाला तुम्ही कोड करताय, बट तुमचा कोडच चालत नाहीये. तुम्हाला राग येणार, तुम्हाला वाटणार, "अरे बाबा, मी एवढ्या वेळचं कोड करतोय, एवढ्या लाईन लिहिल्यात आणि आता मला नेमकं एरर आला." त्या टायमाला काल्म डाउन व्हायचंय, बघायचंय एरर कुठं आलाय. एररमध्येच आपलं आन्सर असतंय. तिथं सांगितलेलं असतं एरर कुठं आलेला आहे. आणि छोट्या-छोट्या गोष्टी ज्या की तुम्हाला इनिशियल फेजमध्ये लक्षात येणार नाही. जसं की मी अ, नाव लिहिलंय कोडवेडू. त्याचं सी कॅपिटल आहे आणि बीचं बी कॅपिटल आहे. बट तुम्ही लिहिताना लिहिलंय सी स्मॉल आणि बी कॅपिटल. तरी सुद्धा एरर नाही. कारण की प्रोग्रामिंग लँग्वेज कशी असते केस सेन्सिटिव्ह असेल. जसं की HTML केस सेन्सिटिव्ह नाहीये. आणि जर तुम्हाला एकदा बघून लक्षात आलं नाहीये, तर व्हिडिओ पुन्हा बघा. कारण की अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. तर कोड व्हिडिओवर आपण वेब डेव्हलपमेंट शिकणार. पण वेबसाईट म्हणजे काय? वेबसाईट म्हणजे रिलेटेड वेब पेजेसचं कलेक्शन. आता रिलेटेड वेब पेजचं कलेक्शन म्हणजे नेमकं काय? तर हे आपण जाणून घेऊ एका वेबसाईटच्या माध्यमातून.
ही आहे वेबसाईट Amazonची. इथे आपण बघायला गेलं तर इथं भरपूर पेजेस आहेत. हे जे आहे, हे आहे होम पेज. इकडं आपण बघितलं तर हे आहे कार्टसाठी पेज, जे की आपण आयटम ॲड केलेले आहेत ते यामध्ये दिसतात. इथं आहे Amazon Pay त्याचं पेज. आता हे पेज इकडं का दिलंय? कारण की हे Amazonच्या रिलेटेड पेज आहे. त्यामुळे ते Amazonवरतीच दिलंय. आणि ह्या सगळ्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पेजेसचं कलेक्शन बनवून एक वेबसाईट तयार होते. आणि ती वेबसाईट जी असते ती एका डोमेनच्या अंडर बाइंड केलेली असते. डोमेन म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत सांगायचं गेलं तर डोमेन म्हणजे एक युनिक नाव त्या वेबसाईटचं, जे की दुसरं कोणालाही भेटू शकत नाही. ते त्या वेबसाईटसाठी स्पेसिफिक असेल. जर आता आपण इथं बघायला गेलं, की वेबसाईटमध्ये जावास्क्रिप्ट, सी-एस-एस आणि बॅकएंड तर आहेच, पण जावास्क्रिप्ट, सी-एस-एस आणि एच-टी-एम-एलचा वापर केलेला आहे फ्रंट एंडसाठी. इथं जर आपण क्लिक केलं, तर मायक्रोवेव्हज ओपन होतायत. ते प्रॉडक्ट येतायत. जर आपण याची सी-एस-एस काढली, तर वेबसाईट कशी दिसणार हे बघूया. आपण या वेबसाईटची सी-एस-एस रिमूव्ह केलेली आहे. तर बघायला गेलं तर इथं हे जो पार्ट आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. जस्ट कंटेंट आहे काहीतरी ह्याच्यावर, जे की चांगल्यापणे डिझाइन नाही केलेलं आहे. आणि हा जे झाला, हा पार्ट झाला सगळा एच-टी-एम-एलचा. जेव्हा आपण याच्यावर सी-एस-एस ॲड करतो, तेव्हा आपण त्याला ब्युटी देतो, त्या वेबसाईटला. एक चांगली डिझाइन म्हणजे वेबसाईट सुंदर बनवण्यासाठी आपण सी-एस-एसचा वापर करतो. आणि जसं की मी ह्या मायक्रोवेव्हवर क्लिक केल्यानंतर मला त्याच्या डिटेल्स ओपन झाल्यात. हे आपण ॲड करतो जावास्क्रिप्ट. याबद्दल डिटेल नॉलेज जसं-जसं आपण लेक्चर बघणार, त्या टायमाला आपल्याला कळणार, की नेमकं याच्या मागे लॉजिक काय? हे असं वर्क होतंय होय. मग हे आपल्याला असं करायला पाहिजे, हे आपण तसं करायला पाहिजे. हे जे जसं-जसं तुम्ही व्हिडिओ कंप्लीट करत जाता, तसं-तसं तुमची अंडरस्टँडिंग वाढेल आणि अंडरस्टँडिंग वाढली, कन्सेप्ट क्लिअर होतील, प्रॉब्लेम येणार नाही आणि जर प्रॉब्लेम आले, की तुम्हाला लॉजिक तर माहिती आहे. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता. आणि जरी काही प्रॉब्लेम आला, तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कारण की आता तुम्हाला सोप्या भाषेत शिकवणारा तुमचा व्हिडिओ मिळाला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एच-टी-एम-एल शिकणार आहोत, भिडू स्टाईलमध्ये.